माल विकावा, अजून जास्त जनजागृती आपल्याला करावी लागेल, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल. पण याची सुरुवात मात्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात झाली. देवेंजी फॉरेन डायरेक्ट विनोद यादव दी मराठीहून. सर, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1 राहिलेला आहे. या 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये पंतप्रधान मोदींच्या कितपत महाराष्ट्राला फायदा झालेला आहे एक विषय. दुसरा सर, अल निनोमध्ये शेतकरी जे अडचणीत येणार आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी काय अपील करणार? पहिला जो प्रश्न आहे, मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली, त्यामुळे विक्रमी गुंतवणूक, विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झालाय. कारण आलेल्या गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर 1च आहे. आपण 2015 पासून 2019 पर्यंत नंबर 1 होतो. 21-22 मध्ये आपण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेलो, पण पुन्हा 23 पासून आपण नंबर 1 आहोत. याही वर्षी आपणच नंबर 1 आहोत. त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झालाय. दुसरा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो. मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणं कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्सच कामी येतात. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन ही जलसंधारणाची स्ट्रक्चर्स कशी पूर्ण करायची हे आपण सांगितलंय. चाऱ्याची टंचाई तयार होऊ शकते, त्या दृष्टीने आपण जो आपला पशुसंवर्धन विभाग आहे आणि कृषी विभाग आहे यांना त्या ठिकाणी सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीचे इंडिकेशन येत आहेत त्यात अडचण मोठी असेल. पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो. राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल. म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय. तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं आणि जशा जशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये आमचं जो काही कृषी विद्यापीठं आहेत आणि राज्य सरकारची कृषी विभागाची यंत्रणा आहे, ही यंत्रणा ज्या ॲडवायझरी देते आहे त्यानुसारच, आणि आम्ही SMS पाठवतो आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे. सर, ह्याच्यामध्ये